वेलकम फ्रेंड्स. स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हे पहा मित्रांनो, बीड जिल्हा परिषदेने नुकतीच इस्रो नासा सहल यासाठी एक परीक्षा आयोजित केली आहे. त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण जे विज्ञान विषयावरचे काही महत्त्वाचे चॅप्टर्स बघणार आहोत. त्यामध्ये आज आपण प्रकाश या चॅप्टरची माहिती शिकणार आहोत. प्रकाश. आता तसं पाहिलं तर हा पाठ इयत्ता 6वी पासून इयत्ता 8वी पर्यंत सामान्य विज्ञानात समाविष्ट आहे. पुढे गेल्यानंतर 9वी 10वी 11वी 12वी तर तो अजून डिटेल आहे, परंतु आपल्याला सामान्य विज्ञान या दृष्टीने हा चॅप्टर पाहत असताना परीक्षेभिमुख काही महत्त्वाचे प्रश्न या चॅप्टरवर कसे येऊ शकतात त्याचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर पाहूया मित्रांनो, सर्वात प्रथम आपण प्रकाश म्हणजे काय ते समजून घेऊया आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. प्रकाश खरं पाहिलं तर हे एक ऊर्जेचं रूप आहे. प्रकाश हे खरं तर एक ऊर्जेचं रूप आहे. ऊर्जेचे रूप आहे. ऊर्जेचे रूप. आता या प्रकाशाची दोन प्रकारची स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा प्रकाश चल स्वरूपात असेल म्हणजे तो गतीमध्ये असेल तेव्हा त्याचं रूप कोणतं असतं तर त्याचं चल स्वरूप असतं विद्युत चुंबकीय तरंग. विद्युत चुंबकीय तरंग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. प्रकाशाचे चल स्वरूप आहे. कसले स्वरूप? चल स्वरूप. म्हणजे प्रकाश जेव्हा गतीमध्ये असतो तेव्हा तो विद्युत चुंबकीय तरंगाच्या स्वरूपात असतो. इंग्रजीमध्ये त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असं म्हणत असतो. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ज्या असतात, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला जाण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना माध्यम असलं तरी चालेल, माध्यम नसलं तरी चालेल. म्हणजे माध्यमाशिवाय सुद्धा हे विद्युत चुंबकीय तरंग मार्गक्रमण करत असतात. मित्रांनो, जेव्हा प्रकाश एका ठिकाणी स्थिर झालेला असेल तेव्हा तो कणांच्या रूपात असतो आणि त्या कणांना म्हणजे कण स्वरूप प्रकाशाला किंवा कणरूप प्रकाशाला आपण जो स्थिर असतो त्या प्रकाशाचा कण तेव्हा त्याला आपण फोटॉन्स म्हणत असतो. काय म्हणत असतो? फोटॉन्स असं म्हणत असतो. फोटॉन्स असं म्हणत असतो. हे दोन्ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत. चला मित्रांनो, आता आपण पाहू की या प्रकाशाचे नेमके स्रोत कोणते आहेत. तर प्रकाशाचा सर्वात मोठा आणि नैसर्गिक स्रोत आपण जर म्हटलं, आपल्यासाठी सर्वात मोठा नैसर्गिक सुद्धा आणि सर्वात मोठा सुद्धा असं म्हणूया आपण. सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत जो आहे तो सूर्य आहे. काय आहे? सूर्य. आपल्या सूर्यमालेत सर्व ग्रहांना जो प्रकाश देणारा कोण आहे तर सूर्य आहे. आता या व्यतिरिक्त सुद्धा प्रकाशाचे काही नैसर्गिक स्रोत असतात. जसं सूर्य तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त इतरही अवकाशातले जे तारे आहेत ते सुद्धा प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. त्यानंतर आपल्याकडं काजवे दिसतात. हे काजवे सुद्धा प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. आता कृत्रिम स्रोत जर आपण म्हणूया, कृत्रिम म्हणजे मानव निर्मित स्रोत प्रकाशाचे, ते आपल्याला माहितच आहेत की ट्यूबलाइट असेल, बल्ब असेल, हे सगळे प्रकाशाचे मानव निर्मित म्हणजेच कृत्रिम स्रोत आहेत. हे तर पहा मित्रांनो, या पुढे जाऊन प्रकाशाबद्दल काही तत्व समजून घेणार आहोत. ती तत्व पहा. हा जो प्रकाश आहे तो आपल्याला निरनिराळे तत्व दाखवत असतो. पहा, प्रकाशाचे खरं पाहिलं तर प्रकाश वेगवेगळी रूप दाखवतो किंवा प्रकाशाची वेगवेगळी तत्व आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन,
सोबतच प्रकाशाचे विकिरण, सोबतच प्रकाशाचे अपस्करण ही वेगवेगळी तत्व प्रकाशाबद्दल आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रत्येक तत्वानुरूप प्रकाश स्वतःचं काय अस्तित्व बदलत असतो किंवा या प्रत्येक वेगवेगळ्या तत्वांमधून प्रकाश वेगवेगळी काय त्याची उपयोगिता सिद्ध करत असतो. पाहूया प्रकाशाचे परावर्तन, ज्याला इंग्रजीमध्ये आपण रिफ्लेक्शन असं म्हणत असतो. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन शॉर्ट मध्ये समजून घेऊया. रिफ्लेक्शन म्हणजेच प्रकाश जेव्हा, पाहूया आता आपण याचा थोडासा ऊहापोह करूया. प्रकाशाचे परावर्तन. परावर्तन म्हणजे प्रकाश जेव्हा एखाद्या अपारदर्शक पदार्थावर पडेल. अपारदर्शक पदार्थावर म्हणजे काय म्हणूया बघा, जो सपोज असं मानूया की प्रकाश या पृष्ठभागावर पडला. या पृष्ठभागावर असं मानूया की हा एक सपाट आरसा आहे आणि या आरशावर प्रकाश हा रिफ्लेक्टिंग सरफेस असतो. रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे परावर्तक पृष्ठभाग. प्रकाश आला, परावर्तक पृष्ठभागावर पडला. आता हा जो भाग आहे तो अपरावर्तक म्हणजे जिकडं रिफ्लेक्शन दाखवत नाही असा पृष्ठभाग. अशा वेळेला प्रकाश जेव्हा अपारदर्शक पृष्ठभागावर पडतो तेव्हा तो तिथून परत फिरतो. तो परत फिरण्याच्या या तत्वाला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. परत पहा, प्रकाश जेव्हा अपारदर्शक पृष्ठावर पडतो तेव्हा तो आपला मार्ग पुढे न जाता किंवा आपल्या आलेल्या मार्गाने परत जातो. मात्र ॲक्युरेट त्याच मार्गाने परत जातो असं नव्हे. प्रकाश पुढे न जाता प्रकाश पाठीमागे फिरतो, मागे येतो. प्रकाशाच्या या तत्वाला परावर्तन असे म्हणतात. मात्र हे परावर्तन होत असतानाचे काही नियम आहेत. पहा, प्रकाश ज्या